लोणी व्यंकनाथ इथे ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवरती मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता। दरम्यान 21 एप्रिल रोजी सभा घेऊन लोकशाहीचा आदर राखण्यासाठी हा बहिष्कार मागे घेण्यात आला। लोणी व्यंकनाथ येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवरती मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता, पण लोकशाहीचा आदर राखण्यासाठी हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे। मात्र मतदानाच्या दिवशी कोणत्याही उमेदवाराचे पोलिंग एजंट अथवा बूथ न लावता निस्वार्थ भावनेने देशाच्या हितासाठी सर्व मतदार मतदान करून आपली ताकद दाखवणार आहेत। गुढीपाडव्याच्या दिवशी राजेंद्र काकडे यांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा ठराव मांडला आणि त्याला धर्मनाथ काकडे यांनी पाठिंबा दिला होता। दरम्यान 21 एप्रिल रोजी रविवारी व्यंकनाथ महाराज मंदिरामध्ये सभा झाली आहे। या सभेत तहसीलदार महेंद्र महाजन आणि कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना निमंत्रित करण्यात आलं, पण ते निवडणूक मतदान पूर्व तयारीमुळे उपस्थित राहू शकले नाहीयेत। या सभेमध्ये राजेंद्र काकडे, संतोष जथार, एमटी शेलार, बाबासाहेब काकडे, सयाजी काकडे यांनी मतदानावरती बहिष्कार कायम ठेवा असं सांगितलं। याला बहुतेक ग्रामस्थांनी पाठिंबा दिलाय। यांनी मतदानाचा हक्क बजावून पाण्याच्या मागणीकडे लक्ष वेधलं पाहिजे अशी भूमिका मांडली आहे। या निर्णयावरती ग्रामस्थांनी शिक्कामोर्तब केलाय, पण ना पोलिंग एजंट ना बूथ अशा पद्धतीनं मतदान करून लोणी व्यंकनाथकर प्रशासनाचे लक्ष आता वेधणार आहेत। वर्षापासून आमच्या गावाला सतत दुष्काळ पडतो, त्यामुळं आता सध्या चालू वर्षी प्यायला सुद्धा लोकांना पाणी नाही। त्याच्यामुळं सर्वांमध्ये पाडव्याच्या दिवशी आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतला की चालू या लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार घालायचा। त्या दृष्टीने सर्वांमध्ये ठराव संमत झाला, परंतु आज का दुसऱ्या 5-6 दिवसापासून आज आमच्या गावामध्ये चर्चासत्र भरतं किंवा ते हिशोब दिला जातो गावचा। त्या दृष्टीने लोक खूप जमले होते आणि पुन्हा चर्चा झाली की मतदान करायचं की नाही। काही म्हणले करायचं, काही म्हणले करायचं नाही, परंतु असा वादविवाद सुरू असताना असं ठरलं की हा मतदानाचा आपला हक्क आहे, काय तो हक्क बजावलाच पाहिजे, याचा दुरुपयोग करायचा नाही, म्हणून सर्वांनी हे मतदान करण्याचा निर्णय घेतला। परंतु या आलेल्या खासदारांनी म्हणा, आमदारांनी म्हणा की या गावाचा विकास केला पाहिजे, पिण्याला पाणी दिलं पाहिजे, महत्त्वाचं पाण्यासाठीच हा वाद निर्माण झालेला आहे। तर माझा असा हात जोडून नम्र विनंती, गोष्ट म्हणजे या निवडणुकीच्या दिवशी 23 तारखेला गावातल्या कोणत्याही पुढाऱ्यांनी तिथं फिरकायचं नाही, पोलिंग एजंट व्हायचं नाही, बूथवर जायचं नाही आणि सर्व ग्रामस्थांना मन मोकळ्याप्रमाणे मनाने मतदान करायला मुभा द्यायची, असं माझं वैयक्तिक आणि सर्वानुमते ठरलेलं आहे। या मंदिरामध्ये या ठिकाणी आमच्या देवस्थान व्यंकनाथ महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त पाडव्याला जे गाव जमा होतं, ते गाव जमा झाल्यानंतर जो पाण्यासाठी अन्याय होतो विसापूर खालच्या शेतकऱ्यांवर, 132 खालील शेतकऱ्यावर म्हणजे कुकडी खालील, त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आमच्या गावाने या ठिकाणी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला पाडव्याच्या दिवशी। पण या ठिकाणी 10-12 दिवसाचा पिरियड गेल्यानंतर कुठंतरी प्रशासनाला जाग येईन, आपल्या निर्णयाची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती। त्याप्रमाणे काल तहसीलदार साहेब आणि कुकडीचे अभियंता यांच्याशी चर्चा झाली। चर्चा झाल्यानंतर त्यांनी आज या ठिकाणी आमच्या गावात जे ग्रामस्थ जमणार होते त्या सभेला उपस्थित राहतो असं काल आश्वासन दिलेलं होतं, पण तेही तालुक्यातल्या नेत्याप्रमाणे त्यांनी ते फोल ठरवलं आणि आचारसंहितेचं कारण सांगून ते आज या ठिकाणी गैरहजर राहिले। तदनंतर गावातून ग्रामस्थांची जी चर्चा झाली, आज या ठिकाणी मिटिंगमध्ये गावातील सर्व नागरिक जमा झाले होते। या मिटिंगमध्ये मतमतांतरं झाली। मतमतांतरं झाल्यानंतर या ठिकाणी शेवट गावाचा निर्णय असा झालेला आहे, या ठिकाणी मतदान करायला गावांना लोकांना मोकळीक दिली, पण हे मतदान करत असताना गावातील लोकांनी म्हणजे गावातील जे प्रमुख नेते आहेत यांनी कुणीही त्या मतदान केंद्राकडे फिरकायचं नाही, कुणालाही मतदानासाठी परावृत्त करायचं नाही, मन मोकळ्याने ज्याला वाटतंय त्यांनी यायचं, मतदान करायचं, अन्यथा घरीच थांबायचं, अशा प्रकारचा आमचा या ठिकाणी गावातल्या ग्रामस्थांचा निर्णय झालेला आहे। आणि एवढं करूनही महादेवाला शेवट आमची दया यावी आणि आम्हा शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत फळबागांना पाणी मिळावं एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, 24 तास, श्रीगोंदा। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।